मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा. आज आपण निर्वसनीच्या भूताचो एक भयंकर अनुभव बघणार असो. ह्यो जो अनुभव असा तो आपले सबस्क्रायबर यश कदम यांनी आपल्यासाठी पाठवलेलो असा. पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच इला असाल तर या चॅनल सबस्क्राईब करूक मात्र विसरा नको. रेवतीन थर्मोमीटरमध्ये तीनदा बघितल्यान आणि तिच्या समोर तिचो 5 वर्षांचो मुलगो सुयश तापान पणपणत होतो. त्याचो ताप उतराचं काही नाव घेत नाही होतो. आता औषधं देऊन 6 तास होऊन गेले तरी सुद्धा त्याचो ताप काय उतरत नसल्यामुळे रेवतीची काळजी अजूनच वाढाक लागली होती. संध्याकाळपर्यंत सगळा घर डोक्यावर घेऊन नाचणारो सुयश आज रेवतीसमोर निपचित पडलो होतो. त्याका अचानक केलेल्या तापाचं कारण काय समजत नाही होता आणि त्याच्यात रेवतीचो नवरो कामानिमित्त तालुक्यात गेलो होतो आणि तो पुढच्या दिवशी सकाळी घराकडे येणार होतो. आणि सुनील का फोन करूचो तर तो परत काळजी करत बसात म्हणून रेवतीन त्याका काय फोन करूक नाही. आणि त्याच्यात ता गाव आणि त्यांचा ता घर दोघवला रेवतीसाठी नवीन होता. त्यामुळे तिका आता काय करूचा ताच काय समजत नाही होता. तेवढ्यात घड्याळात 12चे टोल झाले. तशी रेवती चांगलीच दचाकली. बापरे, 12 वाजले पण अजूनही काय सुयशचा ताप उतरत नाही होतो. शेजारी पाजाऱ्यांची ना ओळख ना पाळक. 74 दिवस झाले होते तेंका या गावात आणि या घरात येऊन. जेव्हा ती सगळं घरचा सामान गाडीतून खाली उतरत होते तेव्हा गावची लोक सगळे टक लावून त्यांच्याकडे बघत होते असा रेवतीक वाटत होता. आणि तसा तिने सुनीलका पण बोलून दाखवला नव्हता. पण आपण या गावात नवीन असल्यामुळे सगळी लोक आपल्याकडे कुतूहलान पाहत असतील असं सांगान सुनीलने रेवतीचा बोलणं उडवून दिल्यान. ता घर फार मोठा नाही होता पण पाहता क्षणी रेवती खूप आवडला होता. दार उघडून जसे त्या घरात शिरतत तशी वाऱ्याची मोठी झुळूक त्यांका स्पर्श करून बाहेर गेली. त्यावेळी रेवतीच्या अंगावर तर शहारे चिले. त्यांचा ता घर पूर्णपणे आवरून पण झाला नाही होता. दिवसभर सुयश हकडे तकडे उडे मारून फिरत होतो. तेका होता घर खूप आवडला होता. विशेष करून पडवीतलो तो झोपाळो. जसे ते सगळे घरात येतात तसं सुयशने त्या झोपाळ्याचो ताबोच घेतला नव्हतो. तो दिवसभर त्या झोपाळ्यावर खेळलो. सुयशचा मन नवीन जागेवर इल्याच रमल्यामुळे रेवती आणि सुनीलची चिंताच मिटली होती. आणि त्याच्यातच 2 दिवसासाठी सुनील का तालुक्यात जाऊचा लागला. त्यामुळे रेवती आणि सुयश असे दोघेच त्या घरात राहत होते. रेवतीन त्या घर आता आवरूक घेतलेला होता. घर छोटासा होता पण त्या आवरताना रेवतीची चांगली दमछाक झाली होती. आणि त्याच्यातच 2दा-3दा रेवती कसा वाटला की तिने जो सामान आवरलेला होता तो परत विस्कटला. म्हणजे काही वेळापूर्वीच तिने तो सामान आवरलेला होता पण जेव्हा ती बाकीचं सामान आवरून थैली तेव्हा तिका सामान विस्कटलेला मिळायचा. पण आपण इतका सगळा काम केल्यामुळे दमक झाला असतला त्यामुळे कदाचित मी या सामान लावलेत नसान असा तिका वाटला आणि तिने त्या सगळ्याकडे दुर्लक्ष केल्यान. तिने सामान लावता लावता जेवण सुद्धा केलेला होता आणि तोपर्यंत सुयश झोपाळ्यावरच खेळत होतो. तशी ती सुयश का जेवणासाठी बोलवत गेली. तेवढ्यात तिच्या कानावर एक आवाज इलो. असा वाटत होता की सुयश कोणासोबत तरी बोलता म्हणून ती सहज कोणाबरोबर बोलता त्या बघूसाठी बाहेर गेली. जशी ती झोपाळ्याकडे जाता तर सुयशच्या समोर कोणच नाही होता पण तो कोणासोबत तरी बोलत होतो या मात्र नक्की. पण त्याच्या आजूबाजूक तर कोणच दिसत नाही होता म्हणून ती सुयशच्या जवळ गेली आणि ते का विचारूक लागली, काय रे, कोणासोबत बोलतं? पण त्यांनी काय उत्तर देऊक नाही. त्याने दुर्लक्षच केल्यान. खेळता खेळता तो स्वतःशीच बोलत असत असं विचार करून रेवतीन सुद्धा ते दुर्लक्ष केल्यान आणि ते का जेवणासाठी आज घेऊन गेली. जशी ती जेवणाचा ताट वाढूक घेता तसा तिका समजला की तिचं जेवण आधीच कोणतरी खाल्लेला होता. ह्यो सगळो प्रकार नेमको काय असा तास तिका समजत नाही होता. तसं रेवतीच्या मनात विचारिलो की कोणतरी आपल्याक मुद्दामून त्रास देण्यासाठी या करत तर नसावा ना. मग तिने त्याच्यावर जास्त विचार करूक नाही. मग उरलेला जेवण होता त्यातला जेवण तिने एका ताटात काढल्यान
आणि सुयस्का ती भरोक गेली. पण जशी ती सुयस्का जेवण भरूक जाता तेवढ्यात तिका दिसला की सुयसच्या तोंडाक आधीपासूनच भाताचा शीत लागलेला होता आणि कपड्यावर पण थोडा सांडलेला होता. ह्या सगळा काय असा? सुयस जेवले सुद्धा? पण असं कसं शक्य हा? तेका तर सगळ्या कामात माझी मदत लागता, तो स्वतःहून तर काय करत नाही. मग तो स्वतःहून स्वतःच्या हातान जेवण जेवू कसं शकता? सकाळपासून एवढी कामं करून झाली, त्यामुळे माझा डोका सुन्न झाला आणि त्यामुळेच माझा डोका चालत नाही हा. असं विचार करून रेवतीन थोडं आराम करूचा ठरवल्यान. म्हणून ती सुयस्का घेऊन आतल्या खोलीत झोपाक गेली. सकाळपासून घडणाऱ्या त्या विचित्र घटनांनी रेवतीची झोपच उडान गेली होती. शेवटी कंटाळान ती उठली. बाजूक बघितल्यान तर सुयस्का मात्र झोप लागली होती. मग तिने तिच्या चेहऱ्यावर प्रेमान हात फिरवल्यान. तेवढ्यात तिच्या हाताक चटकोच बसलो. बापरे, सुयसचा अंग एवढा कसा तापला? तेव्हापासून ते आता रात्रीचे 12 वाजले तरी सुद्धा सुयसचा ताप तसूभर सुद्धा कमी झालो नाही होतो. सकाळी उठल्या उठल्या तिने डॉक्टरकडे जायचं ठरवल्यान. मग तिने थंड पाण्याचे पट्टे सुयसच्या डोक्यावर ठेवल्यान. तरी आता रात्रीचे 2:30 वाजले असतील. रेवतीच्या डोळ्यांवर झोप येऊक लागली होती, म्हणून तिने सुयसच्या बाजूकच आपला डोका टेकवल्यान आणि थोडा वेळ डोळे मिटल्यान. आता किती वेळ झालो होतो काय माहिती. रेवती आपले डोळे उघडूचो प्रयत्न करूक लागली, पण काय केल्या तिचे डोळे उघडतच नाही होते. म्हणून तिने डोळे चोळत आणि थोडंसं मेंदूक त्रास देऊन समोर बघूचो प्रयत्न केल्यान. तेव्हा तिका समोर एक पुसटशी आकृती दिसली. तसा रेवतीन आपल्या डोळ्यांवर अजून ताण दिल्यान. तशी तिका समोरची आकृती हळूहळू स्पष्ट दिसाक लागली. नऊवारी साडी नेसलेली, रुपया एवढा लाल भडक कुंकू, केस मोकळे आणि दात विचकत ती रेवतीकडे रागान बघत होती. त्या बाईक बघून रेवतीच्या पायाखालची जमीनच सरकली. ही बाई कोण हा आणि माझ्या घरात काय करता? तसं रेवतीन त्यानं उठण्याचा प्रयत्न केल्यान, पण एक अदृश्य ताकद तिका अडवता असं तिका भास होऊक लागलो. तेवढ्यात रेवतीचं लक्ष ते विचित्र बाईच्या हाताकडे गेलो. एक लहान मुलगो तिचा हात पकडून उभो होतो. तशी रेवती अजूनच सावध झाली आणि तिने परत डोळ्यात ताण देऊन त्या नीट बघूचो प्रयत्न केल्यान. तसा तिका समजला की तो मुलगो दुसरं तिसरं कोण नसान तो सुयस होतो. सुयस का बघताच रेवतीन आपल्या अंगातला सगळा बळ एकवटून ती उभी राहावक लागली. पण तिका मात्र जाणूक लागला की कोणतरी तिका उठण्यापासून रोखत होता. तरी सुद्धा ती जोर लावून उठण्याचा प्रयत्न करत होती, आपला हात सुयसकडे नेत होती. तशी ती विचित्र बाई आपले दात विचकटत सुयस्का तिच्यापासून मागे मागे नेऊक लागली. तशी रेवती आपला हात पुढे पुढे नेऊक लागली, पण तिचा तो प्रयत्न निष्फळ ठरलो. अचानक ती बाई आणि सुयश रेवतीच्या डोळ्यासमोरून नाहीसे झाले. तशी रेवती चांगलीच घाबरली आणि ती मोठ्यान किंचाळली. तिका दरदराम घामच फुटाक लागलो होतो. ती डोळे विस्परून समोर बघूचा प्रयत्न करत होती. सुयस आजूबाजूक शोधत होती, पण तिका आजूबाजू कोणच दिसत नाही होता. रेवतीचा अंग आता थरथरूक लागला होता. ती काय सगळं काय घडता तास काय समजत नाही होता. आणि तेवढ्यात रेवती झोपेसून गडबडान जागी झाली. तशी ती म्हणाली, बापरे, म्हणजे मी आता काय बघितलंय ता स्वप्न होता. असा म्हणान तिने घाम वगैरे पुसल्यान आणि सुयसचा ताप गेलो की नाही त्या बघूसाठी ती सुयसकडे वळली आणि तिने जा काय दृश्य बघितल्यान त्या दृश्य बघून तिचा काळीज धस्स झाला. कारण तिच्या बाजूक बेडवर सुयस काय तिका दिसत नाही होतो. अंगात एवढं ताप असताना यो मुलगो नक्की गेलो खय? रेवती बेडवरसून पटकन खाली उतरली आणि सुयस का घरभर शोधूक लागली, पण तिका काय सुयस गावलो नाही. रेवतीचे पाय अक्षरशः थरथराक लागले होते. म्हणजे आपण मगाशी जा बघितलं तर स्वप्न नाही होता, असं कसं शक्य हा? तशी रेवती सुयश का मोठमोठ्यान हाक मारूक लागली, पण समोरसून सुयशचा कायच प्रतिसाद येत नाही होतो. तिका वाटला की सुयश बाहेर गेलो असात, म्हणून ती आपल्या दाराकडे गेली तर दाराची कडी तर आतून लावलेली होती. मग सुयश गेलो तर गेलो खय? तेवढ्यात तिका दाराच्या बाहेरना लहान मुलाच्या हसण्याचा आवाज येऊक लागलो. एवढ्या रात्री सुयश बाहेर कसो काय गेलो आणि दरवाजाची कडी तर आतून लावलेली असा. मग घाबरत घाबरत रेवतीन तो दरवाजा उघडल्यान
आणि पटकन ती बाहेर गेली. तेव्हा ती का पडवीतल्या झोपाळ्यावर सुयश बसलेलं दिसलो. पण सुयश त्या बाईच्या मांडीवर बसलो होतो आणि ती बाई त्या झोपाळ्यावर. त्या दृश्य बघून रेवतीची बोबडीच वळली. त्या बाईच्या चेहऱ्यावर एक विचित्र हास्य दिसत होता, जणू ती या क्षणाची वाट बघत असावी. रात्रीची ती भयान शांतता आणि त्या बाईचा विचित्र हास्य खूपच भयंकर वाटत होता. आता नेमका काय करूचा त्या रेवतीक काय सुचत नाही होता. तशी ती वाऱ्याच्या वेगान झोपाळ्याच्या दिशेने गेली. सगळं धीर एकवटून आपल्या भीतीक मात करून त्या बाईच्या मांडीवरच्या सुयशका उचलण्याचा प्रयत्न केल्यान. तसा त्या बाईन रेवतीक धक्को दिल्यान आणि रेवती बाजूच्या भिंतीवर जाऊन आदळली. त्यावेळी रेवतीन तर धीरच सोडल्यान. आता काय करा नाही, पण रेवती काय करून सुयशका वाचवचा होता. तशी रेवती परत हिंमत करून उभी राहिली आणि ह्यावेळी मोठमोठ्यान ती रामरक्षा म्हणूक लागली. आणि जशी रेवती रामरक्षा म्हणक सुरुवात करता तसा त्या बाईच्या चेहऱ्यावरचा त्या विचित्र हास्य हळूहळू बंद होऊक लागला होता. ती हळूहळू घाबराक लागली होती. बघता बघता त्या बाईन आपल्या कानावर घट्ट हात धरल्यान आणि त्या संधीचा फायदो घेऊन रेवती पटकन त्या झोपाळ्याकडे गेली आणि अलगद तिच्या मांडीवरच्या सुयशका पटकन उचलल्यान आणि धावत धावत ती घरातून बाहेर पळाली आणि त्यांच्या शेजारच्या सावंत काकूंचा दार ठोठावल्यान. तसं सावंतांनी दार उघडल्याने रेवतीची ती सगळी अवस्था बघून त्यांच्या सगळ्या लक्षात इला होता. मग सावंत काकूंनी रेवतीक पाणी वगैरे दिल्याने आणि तिका शांत केल्याने आणि पटकन सुयशका देवाऱ्यात नेऊन देवाचं अंगारो लावल्याने. नशीब चांगला होता म्हणून वाचले दोघे, असे सावंत काकू म्हणाले. माका या सगळ्या गोष्टीबद्दल माहिती होता. तुम्ही ज्या दिवशी इलास त्याच दिवशी मी तुमका सांगणार असतंय, पण ही जी बाया आसा ती आमकां त्रास देणार होती, म्हणून आमका तुमका काय सांगूक गावला नाही. आम्ही न्यायला जाऊन गप्प बसलो. पण तू जिका आज बघितलं ती सुमती. कोण सुमती असा रेवतीन त्यांका विचारल्यान. तसे ते म्हणाले, ती देशपांडेंची सून. 10 वर्षापूर्वीची घटना असा. 10 वर्ष झाली तरी सुनेक मूळबाळ झाला नाही होता आणि सासऱ्यांच्या जाचान तिका वेडत लागला. ती अक्षरशः गावात फिरायची आणि कोणचा मूल दिसला तरी उचलायची आणि पळून न्यायची. आणि एक दिवशी लोकांनी तिका मारहाण केल्याने आणि त्यातच तिचा जीव गेलो. पण जेव्हा ही घटना घडली त्या घटनेनंतर रात्री बेरात्री ती गावच्या लोकांका दिसूक लागली होती आणि त्याच भीतीन देशपांडे आपल्या घर सोडून मुंबईत निघान गेले. आणि तेव्हापासून देशपांडे त्यांचा या घर एजंट मार्फत भाड्यान देतात, पण ते कोणाक सत्य सांगत नाही. तुम्ही या घरातले दुसरे भाडे करू असास. याआधी सुमतीन एकाचो जीव सुद्धा घेतलेलो असा. दैव बलवत तर म्हणून वाचलास तुम्ही. सावंत काकूंची ती वाक्य ऐकान रेवती त्यांच्याकडे बघतच राहिली आणि सुयशका घट्ट मिठी मारून ती रडाकत लागली. आणि मग पुढच्या दिवशी सुयश जेव्हा घराकडे इलो तेव्हा तिने सगळं प्रकार त्याका सांगितल्यान आणि पुढच्या तासाभरातच त्यांनी त्या घर खाली केल्याने. पण रेवतीन सुयशका त्या घरात पाऊल सुद्धा ठेवूक दिल्यान नाही. त्याका त्या घरापासून लांबत ठेवल्यान आणि मग तिने सावंत काकूंचे आभार मानून सुयशका घेऊन ती कायमची थैना निघान गेली. पण सुमती मात्र आजव पुढच्या शिकाराची वाट बघता. मंडळी, आज पुरता एवढाच. तुमकाही अनुभव कसो वाटलो त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर इथपर्यंत गोष्ट ऐकला असाल तर लाईक करण्यात तर भाग असा. लाईक केल्याशिवाय जाऊ नको. आणि अजून तुम्ही या चॅनल सबस्क्राईब करूक नसाल तर लगेच सबस्क्राईब करून जावा. या चॅनलवर असेच आगळेवेगळे भयानक अनुभव येतच असतात. चला तर मग लवकरच भेटाया असोच एक आगळेवेगळं भयानक अनुभव घेऊन पुढच्या भागात.